नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पेडगाव या ठिकाणी आलेलो आहे। तर पेडगावमध्ये आल्यानंतर ह्या बैलाची म्हणजे एक बऱ्यापैकी 7-8 मैदानं त्याने केलेले आहेत, नंबर घेतलेले आहेत। पण काय ठराविक अशी बैल आहेत की ती अजून सुद्धा पडद्याआड आहेत, सोशल मीडियाला नाहीत। तर आज एक अशीच छानपैकी आज सुंदर आपण मुलाखत घेणार आहोत। पहिल्यांदा आपण दादांना त्यांचं नाव विचारूया आणि त्याच्यानंतर बैलाची सगळी माहिती विचारूया। दादा, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। माझं नाव सुमंत तडसरकर, आम्ही तडसरच आहे। हा बैल गाणा भाऊ आहे बैलाचं नाव, आणि गाणा वादळ ग्रुप नेवरी तडसर त्या नावाने पळतो। मेटकरी नानांचा खोंड आहे आमचा दोघांचा, ह्या नावावर खोंड पळतो आमचा। किती महिन्याचा असताना याला घेतला? नाही, हो घरच्याच गाईचा आहे। म्हणजे घरचीच आपली पैदास तुम्ही केलेली आहे? दडकनच्या पोटचा आहे। चिंचणी मंगरूळचे शिवा ग्रुप, हिंद केसरी शिवा, त्यांच्या घरी एक दडकन म्हणून बैल आणलेला त्यांनी वळून पळायचा, पण त्याची ही पैदास आहे। आतापर्यंत किती मैदान केली याने? आतापर्यंत एक 30-35 मैदान केली। 30-35 मैदान केले। आणि किती मैदानात आपल्याला गुलाल राहिला? एक 13-14 मैदान राहिलाय। एक नंबर जोड केलेल्या। एक नंबर कुठं कुठं गेला? एक नंबर कळंबीत केलाय आणि अजून एक ठिकाणी केलाय। ओपनच्या प्रत्येक मैदानात, चांगल्या मैदानात गट काढली ती। एक नंबर केला तो पायरा कोणाबर होता? आमचाच एक दुसरी 2 बैल आहे, ती माऊली म्हणून एक बैल आहे, म्हणजे घरचाच बैल आहे। बर, आज कोणाबर नियोजन? आज मानगरचा वादळ, अट्टील ड्रायव्हर आणि अमर सोनगावचा। म्हणजे आज गट 5 झालाय? गट 5 झालाय। किती नंबर लावते? 23 नंबर गटात। 23 नंबर गटात किती नंबर लावते? 5 नंबर तासाला होती। 5 नंबर तासाला। इथनं पुढे काय अपेक्षा आहे का बाबा, एखाद्या ह्या बैलावर आपला पैरा व्हावा ना आपण पळावा? हाय की अपेक्षा, आता अट्टील ड्रायव्हर आहे म्हणल्यावर होईल आमचं व्यवस्थित। काय कोणाबर पळावा अशी तुमची काय इच्छा आहे? हाय, आता ही मोठी बैल आहे ती, आता वादळ काय एक नंबर टॉपच्या बैलात आहे। परवा दिवशी पण आम्ही एनडी शेठ पाटील आणि सोहिल नेवरीचा, त्यांनी पण आम्ही गावातल्या गावात असल्यामुळे आम्हाला बैल दिलेला। आणि आता आज सोनगावचं त्याने आमरण अट्टील ड्रायव्हर आमचे मित्रच आहे जुने, त्याने आज आम्हाला बैल दिलाय, मोठा बैल आहे। तरी पण तुमची इच्छा काय की बाबा हा बैला बरं आपण पळावं? हाय, आता पळणारच आहे। 2-3 घरणिकेचा राजा आहे। परत बाबू शेठ म्हणले देतो बैल, आता बैल चांगला पळायला लागलाय। बघू आता परत, आता अट्टील ड्रायव्हर आणखीन काय त्यासने कसं वाटेल तसं बघूया। तरी जी आता नवीन तरुण पिढी आहे, तरी काय जण बैल खरेदी करतात पण बैलांच्या तब्येती काय उचलत नाही, त्यांना काय सांगाल की खुराकाचं टायमिंग काय ठेवावं, सरावाचं टायमिंग काय? खुराकाचं सरावाचं असं काय नाही, फक्त एखादं मैदान कमी पण त्याला पोटभर दोन्ही टाइमाला इकडे खर्च करण्यापेक्षा रेसल टाकावी। चारा काय असेल किती दिवसात रिहर्सल द्यावी? लय लहान असलं तर 8-10 दिवसात द्यावी। 8-10 दिवस? आता हे कसं, हे 2.25 वर्षाचा झालाय का ना भाऊचा, आता ठीक आहे। लय लहान असलं तर आता ह्याला आदत म्हणत नाही, दात चेक करायला येते शिंगामुळे, पण नाही अजून 1-2-3 महिने दात लावणार नाही। आता आदत आहे का? आता आदतच आहे। मग तरी म्हणजे काय खुराक काय टाकावा? आता ह्याला सगळं आहे, उडीद डाळ, सातू आहे ती, सगळंच आहे। कसं आहे, जी जनावर खात ती घातलं पाहिजे, काय खात नाहीत, काय डाळ खात नाहीत, काय आट्टा खात नाहीत। अजून काय याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे दोन्ही साईडनं पळतो आणि फुल स्पीडनं पळतो आता वासरू, म्हणजे असं काय टेन्शन नाही वासराचं। आता वादळ काय आता एकच नंबरचा बैल आहे, मथुरभर बकासूरभर पळतोय, ते 1 नंबरच्या बैलांच्या आता पळू शकतो। त्या दिवशी पण आम्ही जरा प्रॉब्लेम झाला आमचा, सेमीला गाडी आम्ही आम्हाला पळवली नाही, पण गट आम्ही अंतरानं काढलेला, तर आज पण अंतरानं गट काढलाय। एखादा काय आनंदाचा क्षण तुमच्या? आनंदाचा क्षण काय आता, म्हणजे तसं काय नाराज करतच नाही बैल आम्हाला। तरी पण बाबा मैदानात गेलोय, आणि ह्या मैदानात महत्वाचं म्हणजे ह्याची आवड कशी निर्माण झाली तुमच्याकडे? पहिलीच आमच्याकडे बैल आहे ती, म्हणजे खानदानापासूनच चालत आली? खानदान नाही, पण आमच्याच ह्याच्यात एक पहिला एक बैल आहे आमच्याकडे वादळ म्हणून, म्हणजे आता ते ट्रेन करायसाठी आहे वासरासनी, तर ही पण वासरूचा बारकं होतं, माऊली राजा बारकीच होती, अशी 2 ग्रुपनं खेळतो आम्ही, असं काय एकटं नाही, नावावर खेळत नाही, वादळ ग्रुपच्या नावावर बैल पळतील। काही दिवसापूर्वी रणजित निंबाळकर सर यांची हत्या झाली, त्याबद्दल सगळ्यांनाच दुःखद असं वाटतंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, बैलगाडी क्षेत्रात काय झालं पाहिजे हे बरोबर नाही। तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? काय व्यवहार करणाऱ्याने असं रोखठोक व्यवहार करावा, असं वाद होईल असं काय करूच नाही। म्हणजे कसं आहे, बैलगाडी क्षेत्राला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे, तर हे अशा गोष्टी चालू राहिल्या तर एक टाइम असा येईल की बैलगाडी क्षेत्र बंद पडेल। म्हणजे एवढ्या कष्टात ना आपण ज्या गोष्टी आता चालू केल्यात, कितीतरी कष्टानंतर बैलगाडी क्षेत्र चालू झालंय, ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचं खेळ आहे,
ते आता ह्या वेगळ्या दिशेला जायला लागला एवढाच विषय आहे. मोठं व्यवहार व्हायला लागली ती आणि हे थोडं म्हणजे पैशासाठीच झाल्यागत झाले. म्हणजे बैलप्रेमी सोडून बाहेर खेळ जायला लागला. मग आज आता कितव्या नंबरला आपण आहे? आता सेमी अजून निघायचं आहे ती, अजून निघाल. 50 गटापर्यंत पळते ती. चालेल. तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी अशीच भगवंताला प्रार्थना करतो. राहा एवढीच इच्छा आहे. 100% राहचाल. व्हिडिओ घेतला त्यांचा त्या टाइमला त्यांनी आपल्याला सांगितलं की आज आम्ही इथनं गुलालच घेऊन जाणार आहे. तर मागाशी जसं बोललं तसं त्यांनी करून दाखवलं. आज पेडगाव या ठिकाणी त्यांनी 2रा नंबर केला. तर त्यांच्या नक्की मनातल्या काय इच्छा होत्या आणि त्यांनी मागाशी बोलता बोलता थांबले की म्हणले आम्ही गुलाल घेऊन आल्यानंतरच तुमच्याशी बोलतो. तर आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. काय वाटतं मित्र तुला? म्हणजे एक नंबरच वाटतंय, आनंद वाटतोय. कारण की पेडगावचं एकदा तरी मैदान करायचं होतं आणि गुलालात राहिला आणि 2 नंबर केला. आनंद वाटतोय. तुम्ही काय सांगचाल बाबा? मला एवढा आनंद झाला आहे. माझ्या घरच्या गाईचा खोंड आहे. आत्तापर्यंत जेवढं मी ज्याच्यासाठी झगडत होतो ते सार्थक झालं आणि त्यानं ते करून दाखवलं. पेडगावच्या मैदानात नंबर ह्याच्यासाठी मी काय केलं त्याला मलाच माहीत आहे. पेडगावच्या मैदानात नंबर करणं म्हणजे सहजासहजी गोष्ट नाही आणि आज चांगल्या चांगल्या गाड्या त्यानं मारल्या. काय तुम्हाला काय वाटतं? आतापासून पायरा भेटत नसल्यामुळं माग राहिलो होतो आणि पायरा भेटला तर तो कुणालाही मारू शकतोय एवढी त्याच्यात क्षमता आहे. दाखवून दिलं त्याला. गट काढायचो पण सेमीला जरा बैल कमी पडायचा त्या पाय म्हणजे आतापर्यंत आम्ही त्याच्यामुळेच अडकळत होतो. 2-3 वर्ष मैदान खेळतोय पण ही वेळ माझ्याकडे आतापर्यंत आलीच नव्हती आणि आज त्यानं ते करून दाखवलं. घरच्याच गाईचं वासरू, घरच्या गाईचं वासरू आणि त्या गाईनं पण 20 दिवसाची असताना आई वारली आणि तिला सांभाळली होती. तिनं 3 खोंड दिली मला आणि 2 पाड्या. तर तिनं पण माझा पांग फेडला आणि ह्याचा 1 दिवसाचा असताना पाय मोडला होता. मांडीवरून नेला होता. प्लास्टर केलेल्याचं चीज झाला आज. म्हणजे पाय मोडून त्यातनं तुम्ही नीट करून त्यानं आज तुमच्या समोर गुलाल. 1 दिवसाचा असताना मांडीवरून नेला होता त्याला आज. या की या. इनवात घालून मांडीवरून नेला होता. या या की या या. तुम्ही मगाशी बोलता बोलता थांबलेला की तुम्ही मला शब्द दिला की आता नाही मी गुलाल घेऊन आल्यानं भेटतो. तर आता तुम्हाला कसं वाटतंय? आता एकदम आनंद आहे. आणि तुम्हाला जसं म्हणलेलं आम्ही की बाबा जे आमचं काय पुढचं आहे ते आम्हाला अट्टी ड्रायव्हर करून देतील. तसं त्याने आम्हाला शब्द दिला तसा बैल पण दिला आणि सीमेला जाताना त्यांनी सांगितलं तसं करून पण दाखवलं. अटील ड्रायव्हर मगाच्या धरणं तुमचं मगाशी मुलाखत घेत होतो त्या टायमाला त्यांनी तुमचं कमीत कमी 4-5 वेळा तरी नाव घेतलं. तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा खूप प्रमाणाच्या बाहेर आहेत. तुम्ही काय सांगचाल यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल सांगाल तेवढं कौतुक कमी आहे. म्हणजे कसं सिस्टीम झाले पायरा आमचा म्हणजे योगाने आमचे जोडीदार अमर जाधव तर ती सगळं नियोजन बघतात. त्यांचा फोन आला असा पायरा आहे तर आम्ही फोन सहित बघितलं. ह्यांची ना आमची ओळख दृष्टी त्यांच्या शब्दावर आम्ही बैल फक्त घेऊन आलो इचरा त्यांना. तुम्हाला काय वाटतंय आज? आज म्हणजे तसा खूप आनंद झाला आहे. गाडी चांगलीच पळाली म्हणजे चांगलीच पळाली. तुम्ही काय अजून सांगचाल? आता काय सांगायसारखं तुम्ही बघितलं सगळे म्हणजे आनंद आहे. ती काय आमचे मित्र तेवढं मिस झाली ती